मुंबई गोवा महामार्गालगत असणाऱ्या रोहा कोलाड मुख्य मार्गावर सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संबे गावानजीक एर्टिगा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील चंद्रकांत सावंत वय वर्ष 14 राहणार रोहा हे कोलाड बाजूकडून रोहा बाजूकडे जात असताना एर्टिगा गाडी रोहा बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणाऱ्या अब्दुल रहीम खान वय वर्ष 25 दुचाकी यांना समोरासमोर धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार रस्त्यावर खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। अपघाताची माहिती सागर दहिंबेकर यांच्या SVRSS टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव देऊन जखमी दुचाकी स्वाराला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल केले। या घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।